ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। निसर्गातल्या कणाकणात ईश्वराचा वास, फुला फुलातून दरवळणारा मोहक मंद सुवास, याच सुगंधातून वसे पूर्णत्वाचा ध्यास। देवभक्ती अगरबत्ती दे आनंद हमखास। विविध सुगंधात उपलब्ध पितांबरी देवभक्ती अगरबत्ती आजच आणा घरात। ठाणे महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे। महानगरपालिका आयुक्त श्री संजीव जयस्वाल यांनी या संदर्भातलं एक पत्र महानगरपालिकेच्या महापौरांना पाठवलं आहे। स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीसाठी जे निकष लागतात त्या निकषांमध्ये हे पाचही नगरसेवक बसत नाहीत, त्यामुळे त्यांची शिफारस आपण करणार नाही अशा प्रकारची भूमिका त्यावेळेस महानगरपालिका आयुक्तांनी घेतली होती। मात्र आयुक्तांनी ही भूमिका घेतल्यानंतर देखील महासभेमध्ये 5 नगरसेवकांची स्वीकृत म्हणून नावं डिक्लेअर करण्यात आली होती। मात्र जोपर्यंत गॅझेटमध्ये ही नावं प्रसिद्ध होत नाही तोपर्यंत त्यांना स्वीकृत नगरसेवकाचा दर्जा मिळणार नाही आणि गॅझेटमध्ये ही नावं प्रसिद्ध करायची तर प्रशासनाची म्हणजेच पर्यायाने आयुक्तांची शिफारस अत्यंत महत्त्वाची असणार आहे। मात्र आता आपण शिफारस करणार नाही अशा प्रकारची भूमिका आयुक्तांनी घेतली असल्या कारणाने या 5ही नगरसेवकांचं भवितव्य टांगणीला लागलं आहे असं महानगरपालिका वर्तुळात बोललं जात आहे। 20 एप्रिल रोजी या नगरसेवकांची निवड करण्यात आली होती। त्याचवेळेस स्थायी समिती सदस्यांची देखील निवड करण्यात आली होती। स्थायी समिती सदस्यांची निवड देखील न्यायालयीन कचाट्यात अडकण्याची शक्यता आहे। एकंदरीतच मागच्या बोर्डामध्ये देखील ठाणे महानगरपालिकेच्या नगरसेवकांना न्यायालयीन फेरेपासून वाचवता आलं नव्हतं। आता देखील त्याच रस्त्याने ही संपूर्ण महानगरपालिका चालली आहे असं बोललं जाऊ लागलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेसकडे नंबर्स नसले तरी संपूर्ण देशामध्ये राष्ट्रपती पदासाठी शरद पवार हेच योग्य उमेदवार आहेत असं प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार श्री जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे। आमदार श्री जितेंद्र आव्हाड यांनी या संदर्भात नुकतंच आपलं मत व्यक्त केलं आहे। संपूर्ण देशाची आणि संपूर्ण राज्याची खडानखडा माहिती असलेला देशातला एकमेव नेता म्हणजे शरद पवार आहे। शरद पवार यांनी आपल्या दूरदृष्टीने देशाला मोठ्या प्रमाणामध्ये दिशा देखील दर्शवण्याचं काम केलेलं आहे। ही सगळ्या जमेच्या बाजू शरद पवारांच्या आहेत। प्रचंड मोठा दांडगा 50 वर्षांपेक्षा जास्त राजकारणाचा अनुभव असलेला देशातला एकमेव नेतृत्व म्हणजे श्री शरद पवार आहेत। त्यामुळे शरद पवार हे राष्ट्रपती पदासाठी सर्वथा योग्य उमेदवार आहेत। मात्र असं जरी असलं तरी राष्ट्रवादी काँग्रेसकडे नंबर्स नाहीत आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे नंबर्स नाहीत। राजकारण हा नंबर्सचा गेम आहे। त्यामुळे शरद पवार यांची राष्ट्रपतीपदी निवड व्हावी असे कितीही जरी वाटत असलं तरी राष्ट्रवादी काँग्रेसकडे नंबर्स नाहीत हे त्रिवार सत्य असल्याचं प्रतिपादन देखील आव्हाड यांनी केलं आहे। म्हणजे कुठल्याही क्षेत्राचा अनुभव आणि त्याची इनडेप्थ माहिती असलेले फार कमी राजकारणी मी माझ्या आयुष्यात बघितले आणि म्हणजे अगद्या छोट्याच्या ग्रामीण भागातल्या छोट्याच्या प्रश्नापासून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती म्हणजे आपल्या लिबरलायझेशनचे गुरु कोण असं जेव्हा मनमोहन सिंगांना विचारलं गेलं तेव्हा त्यांनी शरद पवारांकडे बोट दाखवलेलं डवासच्या संमेलनामध्ये 90 सालची गोष्ट सांगते। त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपण विचार करणार असू तर मला वाटतं की त्यांच्यापेक्षा योग्य उमेदवार राष्ट्रपती पदासाठी नाही। पण परत एकदा सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेसकडे जी संख्या पाहिजे ती संख्या नाही। मरावे परी अवयव रूपी उरावे, अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला। त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली। अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा। लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे। अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा। समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित। तेव्हाचा चिंग्या तसाच होता। माझे इथल्या बँकेत अकाउंट नाही,
त्यामुळे माझ्याजवळ पैसे नाहीत. माझे पैसे तुम्हीच भराल का रे मित्रांनो? नंतरचा चिंग्या तसाच होता. काय करू मित्रांनो, आज माझी बँक बंद असते. चिंग्या अजूनही बदलत नव्हता. आता माझ्याकडे पैसे आहेत, पण चेकबुक नाही. चिंग्याची कारणं थांबत नव्हती. आता मला मोबाईल मधनं पैसे ट्रान्सफर करता येतात बरं का. पण नेमकं त्याच बँकेचं ऍप माझ्या मोबाईल मध्ये नाही. बास, कारणं संपली. अरे पण उठा, फोन कर, ट्रान्झॅक्ट. ट्रान्झॅक्ट? तुला पण माहितीये ट्रान्झॅक्ट? Transact, zap, transact, app. Transact, app. सन 2016-2017 सालामध्ये विकसित करण्यात येणाऱ्या मिळकतींच्या मालमत्ता कराच्या वाजवी दरामध्ये केलेली वाढ 25 ते 50% पर्यंत कमी करण्याचा महत्त्व निर्णय महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतला आहे. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने 2016-2017 सालामध्ये विकसित होणाऱ्या मिळकतींचे करयोग्य मूल्य ज्या आधारे ठरवण्यात येतं त्या वाजवी भाड्यामध्ये वाढ करण्यात आली होती. सदरची वाढ 1 एप्रिल 2017 पासून अंमलात आली होती. तथापि वाजवी दरामधील ही वाढ जास्त प्रमाणात असल्याने MCHI त्याचप्रमाणे महानगरपालिकेतील पत्रकार संघटना आणि इतर संस्थांनी महापालिका आयुक्त श्री संजीव जयस्वाल यांची भेट घेऊन सदर दरांविषयी फेरविचार करावा अशी विनंती केली होती. त्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांनी सारासार विचार करून वाजवी दरामध्ये साधारणतः 25 ते 50% एवढी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सन 2016-2017 या वर्षामध्ये विकसित होणाऱ्या अनेक मिळकतींना त्याचा लाभ होणार असल्याचं महापालिकेतील सूत्रांच्या वतीने सांगण्यात आलं आहे. बॅरॉन मेन्स स्टुडिओचा लग्नसराई धमाका 50% महासेल. किती? 50% महासेल. हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ. बॅरॉन मेन्स स्टुडिओ ठाणेकरांच्या सेवेत पुन्हा एकदा नव्या रूपात नव्या रंगात. अधिक व्हरायटी आणि तत्पर सेवेसह बॅरॉन मेन्स स्टुडिओ. एथनिक मेन्सवेअरचे भव्य शोरूम. ब्लेझर सूट्स, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट्स, फॉर्मल, पार्टीवेअर, शर्ट्स आणि ट्राउझर्सचे भव्य दुमजली शोरूम. बॅरॉन मेन्स स्टुडिओ. पुरुषांच्या खरेदीचा एक वेगळा अनुभव. चला तर मग वाट कसली बघताय, सहभागी होऊ बॅरॉनच्या 50% महासेल मध्ये. बॅरॉन मेन्स स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे. दूरध्वनी 022-2530-4837. बॅरॉन मेन्स स्टुडिओ. राज्यात सर्वाधिक वसुली करण्याबरोबरच महानगरपालिकेचं उत्पन्न वाढवल्याबद्दल महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विशेष पुरस्कार देऊन ठाणे महानगरपालिकेचा सन्मान करण्यात आला आहे. महानगरपालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी हा पुरस्कार नुकताच स्वीकारला. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे राज्य शासनाच्या नगर विकास विभाग आणि नगर प्रशासन विभागाच्या वतीने या वर्षीपासून आयोजित करण्यात आलेल्या नगर विकास दिनाच्या भव्य कार्यक्रमामध्ये हा पुरस्कार वितरित करण्यात आला. यावेळेस राज्यातील अनेक मंत्री देखील उपस्थित होते. रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. या समारंभात सर्वाधिक वसुलीसाठी ठाणे महानगरपालिका आणि नवी मुंबई महानगरपालिकेचा विशेष पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. गेल्या 2 वर्षात ठाणे महानगरपालिकेच्या उत्पन्नामध्ये उल्लेखनीय भर पडली आहे. विशेषतः आयुक्त संजीव जयस्वाल यांनी आयुक्तपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर 2013-2014च्या 1154 कोटींच्या तुलनेमध्ये सन 2015-2016 मध्ये महानगरपालिकेचं उत्पन्न 1376 कोटीवर गेलं, म्हणजे तब्बल 222 कोटी रुपयांनी वाढलं आहे. सन 2015-2016 मध्ये महापालिकेचं उत्पन्न 1376 कोटी रुपयावरून 1788 कोटी रुपयांपर्यंत पोहोचलं आहे. तर 2016-17 मध्ये महानगरपालिकेचं उत्पन्न 2050 कोटी रुपयांपर्यंत पोहोचलं आहे. त्यामुळेच महानगरपालिकेचा गौरव करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे.
नगरसेवक श्री नरेश मणेरा यांच्या पुढाकाराने ठाणे परिसरातील घोडबंद रोड भागामध्ये महाराष्ट्र महोत्सव या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। या कार्यक्रमाला महापौर सौ मीनाक्षी शिंदे, आमदार श्री रवींद्र फाटक यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेट दिली। स्थानिक कलावंतांना वाव मिळावा या दृष्टिकोनातून विविध कार्यक्रमांचं या ठिकाणी आयोजन करण्यात येतं। या निमित्ताने हास्य जत्रा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळेस अनेक कलावंतांनी विविध प्रकारचे विनोदी किस्से सादर करून उपस्थितांची मनं जिंकली। काल या ठिकाणी फॅशन शोचं आयोजन करण्यात आलं होतं। मोठ्या संख्येने स्थानिक या संपूर्ण कार्यक्रमात सहभागी झाल्याचं नगरसेवक श्री नरेश मणेरा यांनी सांगितलं। बाई गरीब असो, श्रीमंत असो, आपली ताई असो, बहीण असो, आई असो, प्रत्येक बाई एक टिपिकल वाक्य म्हणते आपल्या नवऱ्याला। काय टिपिकल वाक्य म्हणते पाहूया। आता टिपिकल वाक्य ऐकूया। टिपिकल वाक्य, मी होते म्हणून ह्या घरात टिकले। तर मी तर म्हणतो नवऱ्याने पण असं म्हटलं पाहिजे, मी होतो म्हणून जगलो। दुसरा असता कधीच फॅनला लटकला असता। आमदार श्री संजय केळकर यांच्या पुढाकाराने ठाणे शहरातील गावदेवी मैदानामध्ये आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे। आंबा उत्पादक शेतकरी आणि ग्राहक यांच्यामध्ये थेट संवाद व्हावा आणि मध्ये अडत्यांचं कुठल्याही प्रकारे कमिशन न राहता थेट शेतकऱ्यांना फायदा व्हावा या दृष्टिकोनातून गेल्या 11 वर्षांपासून संस्कार आणि कोकण विकास प्रतिष्ठान या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं। 9 दिवसामध्ये कोट्यावधी रुपयांची या ठिकाणी उलाढाल होत असते। गेल्या 11 वर्षांच्या कालावधीमध्ये ठाणेकर नागरिक आता या आंबा महोत्सवाची वाट बघू लागले आहेत, असं आमदार श्री संजय केळकर यांनी सांगितलं। डॉक्टर अमृता शरद कोळी यांच्या माध्यमातून ठाणे शहरातील उथळसर परिसरामध्ये फिजिओथेरपी आणि ॲक्वाथेरपी क्लिनिक सुरू करण्यात आलं आहे। या क्लिनिकच्या माध्यमातून आणि या थेरपीच्या माध्यमातून अनेक आजार बरे होऊ शकतील अशा प्रकारचा दावा डॉक्टर अमृता शरद कोळी यांनी केला आहे। विवा वेलनेस असं या क्लिनिकचं नाव आहे। या संदर्भातला एक अत्यंत महत्त्वपूर्ण सेमिनार आगामी 7 तारखेला ठाणे महानगरपालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला आहे। जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं असं आवाहन डॉक्टर अमृता शरद कोळी यांनी केलं आहे। Hello, I'm Dr. Amrita, physiotherapist and aquatherapist, and I own my clinic Viva Wellness, which is situated in Utharsar, and we help people to overcome their muscle and joint problems by using simple exercises and aquatherapy, and people do get cured without relying on any medications. So we all request you all people to attend our seminar on aquatherapy. Aquatherapy benefits are many. Which can help you to overcome your joint problems and also help you to enhance your functional capacity in day-to-day life. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नीटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800 222 108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 750 69 46 155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा। त्याची दखल त्वरित घेतली जाईल। लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटकं बनवू शकतो। जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर। तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या। ठाणे वर्तमानच्या माध्यमातून आम्ही ठाणे शहरातील वित्तम बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा। आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडदेव स्टेडियम, शॉप नंबर 16, कॉटन रोड, ठाणे पश्चिम। दूरध्वनी क्रमांक 9820939420। तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।